IBN न्यूज महाराष्ट्र लाईव्ह। भडगाव तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार 8 कोटी रुपये मदत। अमोल शिंदे यांचा पाठपुरावा यशस्वी। सलग 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने 25% अग्रिम रक्कम मिळण्याची केली होती मागणी। पाहूया सविस्तर बातमी। त्याआधी चॅनलला नवीन असाल आणि IBN न्यूज महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि लाईक करा। बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्वसमावेशक पीक विमा योजना, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून आपल्या खरीप हंगामातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकांचा विमा काढला होता। त्या अनुषंगाने पाचोरा आणि भडगाव तालुक्यात सरासरी पर्जन्यमान फार कमी झाले होते। तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पाचोरा आणि भडगाव तालुक्यात 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे वाया जातील हे निदर्शनास येताच भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या 25% अग्रिम रक्कम नुकसान भरपाई पोटी मिळावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक आणि प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती। तसेच राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन आणि खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून शासन स्तरावर सतत पाठपुरावा करत पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या 25% अग्रिम रक्कम मिळावी ही मागणी लावून धरली होती। पीक विम्याच्या शासन निर्णयानुसार सलग 21 दिवस पावसाचा खंड 2.5 mm पेक्षा कमी पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% आगाऊ नुकसान भरपाई देय असल्याने अमोल शिंदे यांच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आलंय। भडगाव तालुक्यातील तील महसूल मंडळ मधील 18,714 शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम नुकसान भरपाई पोटी 8,88,343 रुपये मंजूर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यानिमित्त शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होईल। तसेच पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील इतर उर्वरित शेतकऱ्यांसाठी देखील आपला पाठपुरावा सुरू असून त्यासाठी देखील प्रयत्नशील आहे असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले। आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर मिळणाऱ्या या मदतीमुळे भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच या पाठपुराव्यासाठी आणि मदतीमुळे भडगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांकडून आभार व्यक्त होत आहे। IBN न्यूज महाराष्ट्रासाठी जावेद शेख, भडगाव, जळगाव। नमस्कार। सर्व शेतकऱ्यांकरता एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने जो लागू केलेला सर्वसमावेशक पीक विमा योजना होता, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये 1 रुपया भरून आपण सर्वांनी खरीप हंगामातील पीक विमा काढला होता। म्हणजे यावर्षी खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे आणि पीक विम्याच्या निकषानुसार महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा किंवा जिथे 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडला असेल अशा ठिकाणी खरीप हंगामातील कापूस असेल, उडीद असेल, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका, बाजरी इत्यादी जी काही पिकं असतील यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। आणि त्यानुसार आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगाव यांच्या वतीने प्रांत अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील आणि कृषी अधिकारी असेल, जिल्हा कृषी अधिकारी असेल यांना भेटून निवेदन देण्यात आलेलं होतं। आणि त्यानुसार माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना सुद्धा मी या विषयाकरता भेटलेलो होतो। त्यानुसार एक आनंदाची बातमी जी तुम्हाला सांगू इच्छितो की भडगाव तालुक्यातील 3 महसूल मंडळं जे आहेत आणि त्याच्यातील साधारण 18,700 पेक्षा जे शेतकरी आहेत यांना 25% अग्रिम नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। त्यानुसार भडगाव तालुक्यातील 18,000 शेतकऱ्यांना साधारण 8 कोटी 10 लाखाच्या आसपास हा 3 महसूल मंडळ मिळून नुकसान भरपाई ही मिळालेली आहे। आणि त्याचप्रमाणे जी पाचोरा भडगाव तालुक्यातील काही महसूल मंडळं सुटली असतील याच्याकरता सुद्धा मी आजही आग्रही आहे आणि बीडच्या धर्तीवर ह्या सगळ्या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याकरता नामदार गिरीश भाऊ महाजन असतील आणि कृषी मंत्री असतील यांच्याकरता मी अजूनही पाठपुरावा करत आहे।
पुन्हा एकदा आपल्या ज्या काही 18,000 सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे यांची दिवाळी या निमित्ताने आनंदाची जाणार आहे. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.